दत्तगुरू मंडळी सीताराम, भरपूर माता भगिनींची इच्छा होती की मार्गशीर्ष मासाचा जो काही गुरुवार आहे त्या विषयावरती एखादा सविस्तर आणि एक मोठा व्हिडिओ असावा. तर सर्वात आधी आपण बघूयात की भरपूर अशा माता भगिनींना मी बघितलेलं आहे, ते आसनच यूज करत नाही, आसनाचा वापरच करत नाही आणि तसेच जमिनीवर बसून पूजन करतात. हे खूप मोठी चुकी आहे. तुम्ही आसनच वापर केला नाही, तुम्ही जे काही पुण्यकर्म केलं ते सगळं जमिनीला गेलं, त्याचा तुम्हाला काही लाभ झालेला नाही आहे. आणि त्याच्यानंतर आसन यूज करतात किंवा जे काही वापरतात तर त्याच्यामध्ये ते प्लॅस्टिकचं वापरतात. तर हा सर्वात मोठी चुकी आहे. लोकरीचं चालेल, एखाद्या कापडाचं चालेल, सर्वात अधिक उत्तम कुशोदकाचं चालेल, सर्वात पवित्र आसन कुशोदकाचं, ते तर नक्कीच चालेल. पण प्लॅस्टिकचं आसन यूज करू नका, हे सदैव लक्षात ठेवा. त्याच्यानंतर खूप माता भगिनींना बघितलेलं आहेत मी, आचमन करायला टाळाटाळ करतात, आचमन करत नाही. जे 3 वेळा पाणी प्यायचं आणि 14दा पाणी सोडून द्यायचं आहे. तर हे आचमन करणं खूप महत्त्वाचं असतं. ह्याच्याने तुमची आंतरिक जी काही शुद्धी आहे ती आंतरिक शुद्धी होते. त्यामुळे आचमन कोणतंही पूजन करताना सुरुवातीच्या आधी कोणतंही पूजन सुरुवात करण्याच्या आधी आचमन करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं आचमन केल्याशिवाय कोणतंही पूजनाचं फल तुम्हाला लाभणारच नाही. त्याच्यानंतर आहे जे काही तुमचं पुढं सुरुवात होतं, प्राणायाम वगैरे होता. प्राणायाम झाल्यानंतर तुम्ही संकल्प घेता. संकल्प झाल्यानंतर तुम्ही विधिवत कहाणी वगैरे वाचून जे काही पूजन असेल, जे काही व्यवस्थित देवी भगवतीचं जे काही अभिषेक असेल तो तुम्ही अभिषेक करता. तर आता अभिषेक करताना पात्र वेगवेगळी वापरावी, मी हे नक्की म्हणतोय. आचमन आणि संकल्पाकरिता पात्र वेगळा असावा आणि भगवतीचं जे काही अभिषेक असेल त्याच्यासाठी तामन जे काही पात्र असेल खालचं ते वेगळं असावं, त्याच पात्रामध्ये नसावं. आणि भरपूरदा असं करतात, जो काही पेला किंवा कलश ठेवलेला असतो त्याच पाण्याने तुम्ही अभिषेक घालता, हे योग्य नाहीये. हे सदैव लक्षात ठेवा. तुम्ही जे पेला यूज केलेला आहे त्या पळीने ते उष्ट झालेलं आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला अभिषेक करत असाल त्यावेळेला दुसरा पेला असावा किंवा दुसरी पळी असावी. त्याच पेल्याने अभिषेक करणं हे योग्य नाही, कारण ती ऑलरेडी उष्टी झालेली आहे. आणि त्याच उष्ट्या पळीने तुम्ही जर का अभिषेक करत असाल तर ते सर्वात मोठा दोष आहे इथं. त्याच्यानंतर ज्या वेळेला तुम्ही अभिषेक करता त्यावेळेला भरपूर माता भगिनी पंचामृताला एकत्रच करून टाकतात. तर असं करू नये. पंचामृत हे वेगवेगळं घ्यावं आणि त्याच्यानंतर एक एक द्रव्य जे सांगितलं आहे, पयस्नानम, दधिस्नानम, घृतस्नानम, त्याच्यानंतर मधुस्नानम, शर्करा स्नानम, मग त्याच प्रकारे स्नान करावं. आणि ज्या वेळेला एकदा तुम्ही व्यवस्थितरित्या दुधाचं स्नान करत आहात त्यावेळेला दुधाचं स्नान झाल्यानंतर लगेच शुद्धोदक आहे. शुद्धोदक म्हणजे लगेच साध्या पाण्याचं स्नान आहे. त्यामुळे लगेच साध्या पाण्याचं देखील स्नान करावं. म्हणजे एक द्रव्य आहेत. भरपूर माता भगिनी सगळ्याचा मिक्सचर मस्तपैकी एकदा घोटळून बनवतात आणि तेच सगळं काही मस्त ओतल्यासारखं झाला अभिषेक, मजा आली. असं नका करू. हे पूर्णपणे शास्त्रसुद्धा नाहीच आहे. पंचामृताचा प्रामुख्याने अर्थच तो आहे की तुम्ही भगवतीच्या असेल किंवा तुम्ही जे काही प्रमुख देवता आहे त्या प्रमुख देवतेच्या शरीरावरून गेल्यानंतर त्याला आपण पवित्र पंचामृत निर्माण झाल्यानंतर ते चरणामृत निर्माण झालेलं आहे. तर चरणामृत आपण पिल्यानंतर अकाल मृत्यू हरण होतं आपलं. त्यामुळे चरणामृताचा अर्थच तो आहे. आणि तुम्ही सगळ्याला आधीच एकत्र करून टाकला, त्याचा अर्थ काय राहिला विचार करा. त्याच्यानंतर आपल्याला अभिषेक जो करायचा आहे, अभिषेक करताना आपल्याला त्यावेळेला जे काही दूध असेल त्याच्यामध्ये साखर मिक्स करायची आहे आणि त्याच्याने अभिषेक कंटिन्युअसली तुम्ही श्रीसूक्त पठण करत असाल, देवीचं एखादं स्तोत्र पठण करत असाल, भगवतीचं तर जे काही स्तोत्र वगैरे पठण करत असाल तर त्यावेळेला जे काही आपल्याला करायचं आहे त्यावेळेला दुधामध्ये साखर टाकून आपल्याला व्यवस्थित ते घोटळून त्यानंतर त्या देवीचे पूजन करायचं आहे, अभिषेक करायचा आहे. म्हणजे जे काही अभिषेक करताना हे सोपं आहे. आणि पंचामृत आपलं आधी झालं. आणि त्याच्यानंतर भरपूर आणखीनही द्रव्य आहेत. अत्तर आहे देवीला, गंधोदकाचं स्नान आहे, म्हणजे अभिषेक करण्याच्या आधीचे ह्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर प्रमुख अभिषेक आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी नक्की लक्षात घ्या. पोथीमध्ये सगळं आहे पण भरपूर स्त्रिया वाचन करत नाही, हिजं तिजं बघून डायरेक्टली माता सुरुवात करायला लागतात. पण त्यामुळे माझी प्रत्येक मातेला विनंती असेल, माझ्या भगिनीला विनंती असेल, वाचन करा. वाचनाशिवाय काहीही शक्य नाही आहे. वाचन केल्यानंतर आपल्या चुका मिटतात. मग नंतर अशी म्हणत नको माझ्याकडून अपराध झाला, मग आता क्षमा कशी मागायची वगैरे वगैरे. त्यामुळे नक्कीच या गोष्टी करा. सर्व पूजन, सर्व कथा वाचन झाल्यानंतर व्यवस्थित सगळी विधिवत पूजा झाल्यानंतर देवी अपराध क्षमापम स्तोत्र आहे. खूप सुंदर स्तोत्र आहे, जे स्तोत्र तुम्ही पठण करू शकता. न मंत्रम नो यंत्रम, म्हणजे त्याचं सुरुवातच आहे. म्हणजे तुम्ही त्यामध्ये सांगताय की देवी मला तुझं यंत्राची पूजा करायची कशी असते ती माहिती नाही,
तुझ्या स्तुती कशी करायची माहिती नाही, तुझं आव्हान कसं करायचं माहिती नाही, तुझं ध्यान कसं करायचं माहिती नाही, तुझी कथा म्हणजे तुझी स्तुती कथा जी आहे ती कशी व्यवस्थित वाचायची ती मला माहिती नाही, तुझ्या मुद्रा भगवतीच्या ज्या मुद्रा असतात त्या मुद्रा कशी करायची त्या माहिती नाही, इत्यादी गोष्टी भगवती मला माहिती नाही, तुझे श्लोक काय आहेत ते मला माहिती नाही, मी जी काही मनोभावी सेवा केलेली आहे ती माझी काही त्यामध्ये क्षमा अपराध झाला असेल तर त्याच्यासाठी मला क्षमा करावी हे तुम्ही भगवतीला सांगताय. त्यामुळे नक्कीच या स्तोत्राचं पठण करणं खूपच महत्त्वाचं, सात्विक भावनेने असावं आणि सात्विकतेने पूजन करावं जेणेकरून आपल्याला लाभ होईल. भरपूर माता भगिनी म्हणतात की आम्ही हे पूजन केल्यानंतर लाभ होत नाही. माहितीच नसेल तर कसा लाभ होईल मला हे नाही कळत. तुम्ही सगळ्या पद्धतीने आचरण बिघडवताय आणि आचरण इकडचं तिकडचं करताय आणि त्याच्यानंतर सांगताय की आम्हाला लाभ होत नाही वगैरे वगैरे. तुमचं आचरणच व्यवस्थित नाही आहे, तुमचे मनातले विचारच व्यवस्थित नाही, तर तुम्ही कनेक्ट कसे व्हाल? समजतंय मला काय म्हणायचं आहे? तुम्ही त्या देवीशी कनेक्ट झाला पाहिजे, तुम्ही आपलेपणा निर्माण झाला पाहिजे. तो आपलेपणा निर्माण झालाच नाही तुमचा पूजनाचा अर्थच नाही राहिला. त्यामुळे नक्कीच या छोट्याशा व्हिडिओमध्ये माझ्या प्रयत्नाने तुमचे खूप सारे प्रश्न मिटले असतील. मी असे प्रयत्न करतो. परदेशातूनच पण काही असे माता भगिनींचे ज्यांचे कॉल आले की परदेशांच्या बाबतीत पण व्हिडिओ बनवा. नक्कीच ज्या परदेशात बसलेल्या माता भगिनी असतील त्यांच्याकरिता सुद्धा या व्हिडिओमध्ये काही मी विषय आहेत ते मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करून घ्या. बाकी दत्तगुरु दिगंबरा. सीताराम.